grind, I ain't really with the last 10. All 20s in the pack, fucking Jacksons. Been cooking in the kitchen since back when. Think about it. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. श्रीजा आत्ता 10 वाजता झोपले. सकाळी पहाटे काय तर 4:30 वाजता उठलेले. 4:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत नुसती कालवा तिचा धिंगाणा, इकडं जा तिकडं जा, आरडते, ह्याव करते त्याव करते. तर आता त्याला झोपवलं आणि थोडंसं पार्कमध्ये फिरायला. तो माझं डोकं जाम झालं आहे पूर्ण, माहीत आहे का. ती स्वयंपाक करत बसले आणि म्हणलं थोडंसं फिरून यावं. माझं डोकं जाम झालं आहे, म्हणलं थोडं फ्रेश एअर घ्यावी. फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा घ्यायला आलं आहे. असं गार्डन छोटंसं. माझं डोकं पूर्ण जाम झालं, माहीत आहे का. अशी तिला झोपच नाही. आता झालं तर एक तास 1.5 तास झोपन किंवा माहीत ना 2 तास झोपन आणि लगेच उठून लगेच नंतर दिवसभर दंगामस्ती चालू करेन तिला. त्याच्यामुळं समोरच्याला झोप पण येत नाही. जे कोणी लहान लेकरं सांभाळतं ना, जर माझ्यासारखे असं आता माझी कसं आम्ही दोघंच ना, नवरा बायको आणि छोटीशी मुलगी, अशी जर जी फॅमिली आहे ना, त्यांना खरंच सलाम आहे. एवढंच सोपी गोष्ट नाही लहान मूल सांभाळणं. ओके. आणि ते कसं आहे, त्याला काय म्हणता पण येत नाही, त्याला काय कळत पण नाही. लहान आहे ना, त्याला काय कळत पण नाही. तर त्याला मारू पण शकत नाही. मारणार कसं त्याला त्याला समजणार पण नाही, लहान लेकरं असल्यामुळं. तर ती झोपत नाही टायमावर. म्हणजे आता तिला जेव्हा झोप लागेल, जेव्हा कंटाळा येईल तेव्हा ती झोपते. आणि नंतर आमचा मग त्या टायमात आम्ही काम वगैरे करून घेतो. स्वयंपाक झालं, काय झालं, माझं एडिटिंग वगैरे झालं आणि ती उठली मग त्याबरोबर खेळत बसावं लागते. तर असा विषय आहे. ठीक आहे, थोडा वेळ फिरेन, जरा फ्रेश एअर घेईल, नंतर रूमवर जाईन मी. तर काहीच आमचे दादा आहेत ना, पहिले बटनाचा मोबाईल यूज करत होते, आता असा स्मार्टफोन यूज करतात. जवळजवळ 2-3 वर्ष झालं स्मार्टफोन यूज करतात. तर आहे ना, त्यांना यूट्यूबला ते तसे नाही का, आता ते व्ह्यूजसाठी माणसं काय बनवून यूट्यूबला टाकतात नाही का. आता ते एक व्हॅन आहे भली मोठी 12 सीटर, ती फक्त 4.99 म्हणजे 5 लाखात भेटते वगैरे. आता आमचे दादा आहेत ना, गाडी घ्यायचा विचार करतात. मग तिथं गाडी घेऊ म्हणून ठीक आहे, काय विषय नाही, गाडी घेऊ आपण. तर मग कोणती घेऊ मी सजेस्ट केलं टाटा पंच पण येते म्हणलं 5-6 लाखात. आणि नाहीतर मग सुझुकीची स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर वगैरे सजेस्ट केले. बघू अजून नक्की नाही गाडी कुठली घ्यायची आहे ते. तर त्यांना सजेशन येतात आणि ते मला स्क्रीनशॉट काढून पाठवतात की गाडी एवढी मोठी 12 सीटर आहे, आपली फॅमिली वगैरे बसेल. आमची फॅमिली आहे 10-12 माणसाची फॅमिली आहे. तर ती त्यात सगळी बसेल. म्हणून मला पाठवतात 5 लाखात आहेत म्हणून. आता ते जस्ट व्ह्यूसाठी का माणसं पाठवतात, ते त्यांना कसं सांगू मी. त्यांनी मला 2-3 फोटो वगैरे पाठवलेत की ही गाडी भेटते वगैरे 5 लाखात 6 लाखात म्हणून. तर असा विषय आहे. माझा तर विचार चालू आहे गाडी पंचच घ्यायचा. पण पंच मी रिव्ह्यू बघितलेत की गाडी सेफ्टी आहे, 5 स्टार आहे, सेफ्टी फुल सेफ्टी, काही विषय नाही गाडीला सेफ्टीच्या बाबतीत. पण गाडी आहे ना, मेंटेनन्सला पण जास्त आहे आणि काहीतरी त्याला प्रॉब्लेम येतो, त्याची सर्व्हिस सेंटर व्यवस्थित नाही आहेत, असा काहीतरी विषय आहे ऐकून. आणि त्याची सर्व्हिसिंग पण थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे कम्पेअर टू सुझुकी. माझा सुझुकी तर रिलायबिलिटी पण आहे, त्या सुझुकीच रिलायबिलिटी पण आहे, मेंटेनन्स पण लो मेंटेनन्स आहे. त्यामुळं विचार चालला माझा सुझुकीची स्विफ्ट नंतर सुझुकीची स्विफ्ट डिझायर घ्यायचा. तर बघू, जर दादांनी जर स्विफ्ट टाटा पंच बोललं तर टाटा पंच घेतील ते. नाहीतर मग मी अजून एक 5-6 महिन्यानंतर मी दुसरी माझी स्विफ्ट डिझायर वगैरे. मला स्विफ्ट डिझायर नवीन जी आलेली ना, ती मस्त वाटते मला. त्याला ॲव्हरेज पण काहीतरी 20, कंपनी 25.7चा क्लेम करते. तर 20-22 तर भेटून जाईल मला ॲव्हरेज. ओके. मी थोडं यूट्यूबवर वगैरे गुगलवर सर्च केलं आहे, 22-23 असं भेटतं असे रिव्ह्यू ऐकलेत. ओके. तर बघू आता तर सध्याला फक्त प्लॅन चालू आहे, कधी घेईल काय सांगता येत नाही गाडी. डॅडी तरी घेतो बोललेत पुढच्या आता एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये. घरी लागते असावी, कधी जुनी का असं पण असावी गाडी म्हणून घ्यायची गाडी. बघू आता न्यू घेतो आहे का ओल्डवाली घेतो आहे हे पण नाही फिक्स नाही अजून. मी माझ्याबद्दल सांगतो, माझ्या आयुष्यात एवढी शांतता आहे ना आत्ता, एवढी शांतता आहे ना,
मला काहीच झालं तर मला एवढा फरक पडत नाही. थोडापुरतं तेवढा मी थोडासा रागवेल वगैरे किंवा थोडंसं टेन्शनमध्ये येईल, पण नंतर एक 5-10 मिनटांनी किंवा एक अर्ध्या तासाने ना पूर्ण आपोआप शांत होऊन जाईल किंवा मग मला त्याचा फरक पडणार नाही. असा विषय एवढा माझ्यात कूलनेस आला आहे किंवा मग ते वयानुसारच येतो ते. जेव्हा मी पहिलं होतं ना मला असं वाटायचं की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं नाही होत तसं नाही होत. मग मी पूर्ण विचार करायचं की असं का होत नाही वगैरे नाही का. मग आता होत नाही ना, चल जाऊ दे, चल होत नाही. माझ्याबरोबर आता एक पैशाचा पण स्कॅम झाला होता, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. ह्याच्यात पण बोललो होतो की मी बनवेल, पण त्याच्यावरती अजून मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला नाही. तर मी बनवेल एक टाईम भेटेल तेव्हा, संडे बिंडे एखादा गाठून. तर खुर्चीचा काय विषय झाला माहिती आहे का. खुर्चीवर श्रीजाला घेऊन मी बसलो होतो. ओके, श्रीजाला घेऊन बसलो होतो आणि वरती बसलो होतो मांडीवर. श्रीजा माझ्या मांडीवर होती, अशी मांडीवर बसलो होतो. थांब काय आपली खुर्ची तुटलेली सांगतोय आपण. थांब दादा बाबा. तर मी श्रीजाला घेऊन बसलो होतो खुर्चीवरती. थांब ग बाई घाबरतय. तर श्रीजाला घेऊन बसलो होतो खुर्चीवरती आणि असा बसलो होतो आणि मांडीवर माझे श्रीजा होते. आणि विषय काय झाला, हे जे खुर्चीचे पाय आहेत ना दोन्हीचे, हा पण पिचकलेला आहे. तुम्हाला दिसतं का, हा आहे ना, हा पाय पिचकला दिसतं, तुटलेला आहे. हा तुटलाय आणि हा पण पिचकलेला होता. तर दोन्ही पण पिचकलेले होते पाय. आणि जसं बाहेर पडला ना, मी मागच्या साईडला असं जरा थोडंसं कळलो ती हा पाय ना पूर्ण तुटून बाजूला निघला. ह्या साईडचा पाय, हा पाय पूर्ण तुटून साईडला निघला आणि तो पाय पिचकला ती आवाज. ह्या पाय जे तुटलाय ना त्याचा आवाज जोर असा आला, काट्ट दिसणे. आणि श्रीजा एवढी घाबरली ना आणि जा लागली, जोर असं राहिला. तिला पण काय झालं नाही, जस्ट मांडीवर थोडीशी एक अर्धा फूट तर कुठं हे किती एवढंच, एक वीत पण नाही आहे. तर तेवढं थोडंसं खाली दबलं गेलं एका साईडला, ते पण एका साईडला, पूर्ण नाही, एका साईडला दबलं गेलं. मग ती माझ्या मांडीवरच होती, काय विषय झाला नाही, तिला पण काय लागलं नाही, मला पण कुठं काय लागलं नाही. फक्त खुर्चीचा आवाज जास्त झाला आणि लागली जोरात रडायला. तर सकाळी असा विषय झाला आहे. ओके, खुर्ची टाकली माळावर, काढली होती एक्सप्लेन करायला काय झालंय सकाळी. विषय मिटला त्या खुर्चीचा. ओके, आमच्या कंपनीचं क्लायंट येणार आहे. ते क्लायंट म्हणजे मराठीत त्याला ग्राहक म्हणतात. ग्राहक आमचे जे वर्केजचे ग्राहक आहेत ना, ते सॉरी आमच्या ज्या प्रोजेक्टचे ग्राहक आहेत ना ते येणार आहेत. तर त्यांच्यासाठी आहे ना लॅब क्लिनिंग चालू आहे. आणि सकाळपासून म्हणजे जेव्हा मी दुपारपासून आम्ही गेलो ना ड्युटीवरती ऑफिसमध्ये, तो सगळं लॅबमधलं जे सामान आहे ना ते काढायला चालू आहे. सामान सकाळपासून तेच चालू आहे, म्हणजे दुपार धरून तेच चालू आहे. वन बाय वन सकाळ सामान चाललं आहे. तर अजून पण राहिले थोडंसं, माझं काम पण राहिले. आता उद्या काय काम करतोय ना करतोय काय माहीत नाही, पण सामान तर काढलंय. आता उद्या आणि शनिवारी आणि रविवारी ते पेंटिंगचं काम करणार. पेंटिंग वगैरे नाही का, म्हणजे काय काय खराब आहे ते काढतील आणि पेंट वगैरे कलर वगैरे देतील, त्याला नवीन वगैरे करते. लॅब असं जरा क्लिनिंग चालू आहे. मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग थोडीशी काढून जातो. आता जेवण चाललोय मी, तर जेवण करून माघारी गेलो ना तर कॅमेरा आतमध्ये नंद होईल, कारण संध्याकाळी बी शिफ्टला कोण नसतं, एवढं सिनियर वगैरे कोण नसतंय. गाईज विषय काय झाला, मी जी काल व्हिडिओ अपलोड केला ना, मी नवीन टच घेतलेला, माझी केस विच्छेद झाली ती, काय विषय नाही, गाडीवर हेल्मेटमुळे झाली ती. मी जो व्हिडिओ अपलोड केला ना त्यात लास्टमध्ये आहे ना मी थोडंसं एडिट करायला विसरलो. कशामुळे विसरलो काय माहिती, मी लास्टच बघित नाही, पहिलं पूर्ण एडिट केलं, लास्टमध्ये थोडंसं
ते आईस्क्रीम असं खाताना वगैरे आले ते नंतर तो ब्लॉग डिलीट केला, नंतर अपलोड केला. ठीक आहे, काय विषय नाही. 8 व्ह्यू आले त्याला. ठीक आहे, जेवण झालं, थोडा वेळ बसेल. आता बघा किती वाजले ते, ऐक 8 वाजून 10 मिनटं झाले ते 8-10 झाले ते. तर थोडी वेळ बसेल, एक 10 मिनटं, आणि मग जाणार मी ड्युटीवर. आमचं पिले पण आहे इथं. दादा दादा ताता ताता ए दादा ए. तर काय जा कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण हे बघा अशी लॅब आता सध्याला तर दिसते आहे तुम्हाला. हे सगळं हे घासलेलं वगैरे, हे तुटलेलं वगैरे सगळं खाली केलं आहे. पूर्ण लॅब खाली केलं आहे त्यांनी. उद्या आणि परवा शनिवारी आणि रविवारी आहे ना, ते पूर्ण त्याला कलर वगैरे देते नाही, किंवा जिथं जिथं तुटलं आहे ते ड्रायव्हर वगैरे तुटला आहे ना, ते पूर्ण क्लीन करते नाही. कारण सोमवार नाही, काहीतरी 6 तारखेला का 5 तारखेला क्लायंट येणार आहेत. आमचं ग्राहक येणार आहे, आमच्या टीमचं जो आम्हाला प्रोजेक्ट देतो तो येणार आहे. तर त्याच्यासाठी सगळं चालू आहे. ठीक आहे, तर आज तर वर्क नव्हतं, पण हे जे आहे ना सगळं आमचं जे ॲपरेटस वगैरे आहे ना, सामान वगैरे आहे ना, कंपाऊंड्स वगैरे, रेझिन वगैरे आहे ना, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या लॅबमध्ये न्यायचं होतं. मग आम्ही फक्त पॅक केलं, लॅब बॉयला सांगितलं. मी पण माझं जे पर्सनल होतं ना थोडं उद्या यूज करायचं आहे, ते मी जिथं मला माहिती आहे तिथं ठेवलं आहे. बाकीचं आम्ही मग कॉमन ठेवून टाकलं आहे पॅक करून एका ठिकाणी. तर उद्या तर एवढं काम नसणार आहे मला, फक्त उद्या नॉर्मल काम राहणार आहे थोडंफार. आज पण काम नव्हतं, पण फक्त पॅकिंगचं काम होतं, एवढं काय लॅब वर्क नव्हतं मला आज. ठीक आहे, 12-18 झाले ते, 12-18 झाले ते. आणि आजकाल आहे ना माझी बी शिफ्ट असल्यामुळे जवळजवळ मी आता बी शिफ्टला तुम्हाला सांगतो 4 ते 5 महिने झाले मी बी शिफ्टलाच आहे. ओके, तर बी शिफ्ट असल्यामुळे आहे ना मला झोपेचं रुटीन बी शिफ्टतून माझी 2 ते 10 आहे. तर सकाळी मी लेट उठतो 8-9 वाजता. आता श्रीजामुळे जरा लवकर जागायला लागले किंवा लवकर उठून बसतो, एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, जास्त दिवस वापरायला मिळते, पण माझी झोप होत नाही प्रॉपर, नाही का. म्हणजे प्रॉपर झोप म्हणजे 8 तास झोपलं पाहिजे विदाऊट टेन्शन वगैरे. तर ही आता मी जवळजवळ 12-12 झाले, तर मला झोप पण यायला लागणार नाही. आता माझी डेलीचा टाईम आहे 1 ते 2च्या दरम्यान. ठीक आहे, 1 तर वाजतेच, मिनिमम 1 तर वाजते मला झोपायला. मग 1 ते 2च्या दरम्यान झोपलो. काल मी 2 वाजता झोपलो होतो, लगेच पहाटे काय 5:30-6ला श्रीजा उठली होती, तिच्यासोबत उठावंच लागते. तर येताना फालुदा आणला होता, मस्तपैकी फालुदा खाल्ला. आणि ब्लॉग वगैरे अपलोड झाला का नाही बघितला. ब्लॉग अपलोड असतो थांबलो होतो, नंतर पडलो मी. मला का झोप येणं म्हणून आता जस्ट उठलं. ओके, तर एवढंच आजच्यापुरतं एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.